हॅलो, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सपासून एक युनिक डिश. तर चला बनवूयात. सगळ्यात पहिले मी घेतलेले आहेत बदाम आणि त्याला सुरीने छानपैकी कापून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मी इथं घेतलेले अक्रोड आणि त्यालाही कापून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे काजू आणि बाकीचे ड्रायफ्रूट्सही. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी इथे दाखवल्याप्रमाणे सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यानंतर खजूर घ्यायची, त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्यात आणि त्याला मस्तपैकी सगळं कट करून घ्यायचं छोटे छोटे पीसेसमध्ये. आता आपले सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कट करून झालेले आहेत आणि नंतर मी पिस्ता स्किप केलेला आहे कारण माझा भाऊ बोलला की मला पिस्ते आवडत नाहीत. तर मग नंतर गॅस ऑन करायचा आहे. त्याच्यावरती कढई ठेवायची आहे. 2 चमचे तूप टाकायचे. तुपाला चांगलं गरम होऊ द्यायचे. नंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेले सगळेच ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचेत. बदाम, काजू, मनुके, अक्रोड, त्याचप्रमाणे इथे भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियाही टाकलेल्या आहेत. मस्तपैकी सगळं काही रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खजूर घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये मस्तपैकी ब्लेंड करून घ्यायची आहे. जर तुम्हाला खजूर थोडी कमी वाटली तर तुम्ही अजून टाकू शकता. तर मला थोडी खजूर कमी वाटत होती म्हणून मी थोडी अजून एक्स्ट्रा खजूर ॲड केलेली आहे आणि त्यालाही मिक्सरमध्ये ब्लेंड केलं आहे. तोपर्यंत आपण पाहू शकता किती मस्त गोल्डन ब्राऊन रोस्ट झालेले आहेत. त्यानंतर कढईत परत 1-1.5 चमचा तूप टाकायचं आहे आणि नंतर आपण जी ब्लेंड केलेली खजूर होती ना ती टाकून घ्यायची आहे. चमच्याने ते चिटकत होतं म्हणून मी दुसऱ्या प्रकारचा स्पॅच्युला घेतलेला आहे. त्यानंतर जे आपले ड्रायफ्रूट्स होते रोस्ट केलेले ते आपण कढईमध्ये टाकलेले आहेत आणि त्यामध्ये वरतून तूप टाकून सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून ते एकजीव होईल. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या कढईमध्ये खसखस भाजून घेतली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपप्रमाणे ह्याला कट करून घेऊ शकता. मी बर्फीच्या शेपनी कट केलेले आहेत आणि हे चवीला इतके मस्त झालेत. एकदा नक्की ट्राय करा. बाय.